नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक चळवळी याचा अभ्यास करणार आहोत। कारण आता परीक्षा डोक्यावर आलेली आहे, त्यामुळं आपण इतिहासातील म्हणजे पूर्णच घटक 4 दिवसात कव्हर करणार आहोत। तर या सरावाचं नाव असेल अभ्यास एके अभ्यास। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी। आता तुम्हाला वाटेल की प्रबोधन आणि चळवळ यामध्ये काय फरक आहे? तर प्रबोधन आणि चळवळ यामध्ये नक्कीच फरक आहे, कारण ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत। प्रबोधन म्हणजे आचार विचार व व्यवहार दोष उत्पन्न झालेल्या समाजास बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ पद्धतीने पुन्हा जागृत करायची प्रक्रिया, त्याला आपण काय म्हणायचं? प्रबोधन। जसं की सतीप्रथा वगैरे होतं, सतीप्रथेविरुद्ध वेगवेगळे कायदे करून सतीप्रथा रोखणे किंवा वैज्ञानिकदृष्ट्या त्याचे महत्त्व समजून सांगणं, याला आपण प्रबोधन म्हणायचं। मग चळवळ कशाला म्हणायचं? तर एखादी मार्गदर्शक व्यक्ती वा विचार प्रणाली प्रेरणा घेऊन विशिष्ट समुदायाने सर्व समाजाच्या हितासाठी केलेली एकत्रित प्रयत्न, त्याला आपण चळवळ म्हणायचं। महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीस कारणीभूत घटक कुठले? तर महाराष्ट्रातील प्रबोधनाला किंवा चळवळीला काही घटक कारणीभूत आहेत, ज्यामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीतील न्याय व समाजवादी तत्वाचा प्रभाव, त्याचबरोबर पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव, त्याचबरोबर ख्रिस्ती मिशनऱ्यांचे सुधारणा कार्य, वैज्ञानिक व भौतिक सुधारणा, धर्म व विचार प्रसारणाची साधने, वृत्तपत्रे, नियतकालिका आणि धार्मिक व समाजसुधारणा चळवळीची गरज। धार्मिक समाजसुधारणा प्रारंभ प्रथम बंगालमध्ये व त्यानंतर महाराष्ट्रात झालेला आहे। आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकाचा अभ्यास करू। त्यामध्ये प्रमुख मध्ये पहिले येतात जगन्नाथ शंकर शेट, ज्यांचा कार्यकाळ आहे 1803 ते 1865। त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 मध्ये मुंबई येथे झाला। त्यांचं मूळ गाव हे मुरबाड होतं, जे की ठाणे जिल्ह्यात आहे, आणि मूळ आडनाव मुरकुटे होतं। जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। दानशूर स्वभावाच्या नानांनी गोरगरीब जनता व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली। मग यांचं शैक्षणिक व सामाजिक कार्य काय आहे नाना शंकर शेटचं? तर त्यांनी शैक्षणिक कार्यामध्ये बहुमूल्य कार्य केलं। ते 1823 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी सुरू करून लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने नानांनी उभारलेल्या या सोसायटीने मुंबईतच नाही तर मुंबईबाहेरही अनेक शाळा सुरू केल्या। 1845 मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी मोठी आर्थिक मदत केली। कुठल्या? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी। कितीमध्ये? तर 1845 मध्ये। डॉक्टर भाऊदाजी लाड, दादाभाई नौरोजी, विश्वनाथ नारायण मांडलिक यांनी मुंबईत या संस्थेची स्थापना केली। 1834 मध्ये मुंबई एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेत सुद्धा नानांचा पुढाकार होता। मुंबई इलाख्यातील बोर्ड ऑफ एज्युकेशन 1840 चे सदस्य कोण होते? नाना होते। या बोर्डावर 3 सरकारी सदस्य व 3 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नेमले जात असत। बोर्ड ऑफ एज्युकेशन 1840 चे जी होती, त्याच संस्थेचं 1856 मध्ये शिक्षण खात्यामध्ये रूपांतर झालं। नाना मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते। त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत सुद्धा त्यांचा पुढाकार होता। त्याचबरोबर त्यांनी राजकीय कार्यसुद्धा केलं। बॉम्बे असोसिएशनची स्थापना त्यांनी 1852 साली केली आणि जनतेची दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाभाई नौरोजी व भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी या संस्थेची स्थापना केली। कुठल्या? बॉम्बे असोसिएशन स्थापना। त्यांचं कार्य हे
1929मध्ये जी सतीप्रथा विरुद्धीचा कायदा आला त्यामध्ये सुद्धा त्यांनी मुंबई इलाख्यातून ब्रिटिश गव्हर्नमेंटला साक्ष दिलेली होती. अशा ह्या महान नेत्याचं निधन 31 जुलै 1865 रोजी झालं. त्यांना प्र.के. यात्रे यांनी नाना हे मुंबईचे अनाभिष्ण सम्राट होते अशा शब्दात गौरवसुद्धा केलेला आहे. हे झालं नाना शंकर शेठ, ज्यांचा कार्यकाळ 1803 ते 1865 एवढा होता. यानंतर दुसरा समाजसुधारक आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ज्यांचा कार्यकाळ 1812 ते 1846 हा आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आपण वृत्तपत्राचे जनक म्हणून सुद्धा ओळखतो. यांचा जन्म 6 जानेवारी 1812 मध्ये पोंभुर्ले, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांना आद्यसुधारक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणावाद्याचे परावर्तक, मराठी वृत्तपत्राचे जनक, श्रेष्ठ पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, एक प्रमाणशील व्यवहारवादी सुधारक, त्याचबरोबर महाराष्ट्रातील अग्रणी सुधारणा किंवा सुधारक अशा शब्दात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला जातो. आता आपण पाहतच आहोत की एवढे सारे त्यांना शीर्षक लाभलेले आहेत. त्यांचं शैक्षणिक कार्य काय, तर त्यांचे शैक्षणिक कार्य पाहायचं झालं तर संस्कृत, इंग्रजी, गुजराती, पारसी, बंगाली आदी भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेत ते डेप्युटी सेक्रेटरी म्हणजेच उपसचिव या पदावर होते. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी कोणाची होती, तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही 1823 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने उभारलेली होती आणि या म्हणजे 1823च्या या एज्युकेशन सोसायटीचे ते डेप्टी सेक्रेटरी किंवा उपसचिव या पदावर राहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांची सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून सुद्धा नियुक्ती केलेली होती. मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर, त्याचबरोबर शिक्षकाच्या अध्यापक वर्गाचे संचालक, मुंबईतील किंवा मुंबई प्रांतातील प्राथमिक शाळा तपासणी मोहिमेचे निरीक्षक सुद्धा बाळशास्त्री जांभेकर हे होते. यांनी पत्रकारितेविषयी सुद्धा कार्य केले, त्यामुळेच तर त्यांना पत्रकाराचे किंवा वृत्तपत्राचे जनक असं म्हटलं जातं. 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक त्यांनी काढलं. त्याचबरोबर दिग्दर्शक हे मासिक सुद्धा त्यांनी काढलेलं होतं. इतिहास संशोधनाविषयी व वाङ्मय कार्य त्यांचं फार लाभलेलं आहे, ज्यामध्ये त्यांची ग्रंथसंपदा सुद्धा खूप आपल्या मराठी भाषेत आहे. शिलालेख वाचन, ताम्रपटन शोध याविषयी त्यांचं कार्य आहे. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयांवर पुस्तकाचे लेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. जांभेकरांची ग्रंथसंपदा शून्यलब्धी, हिंदुस्थानाचा इतिहास, हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास, सारसंग्रह, इंग्लंडचा इतिहास आणि जांभेकरांनी ज्ञानेश्वरीचे पाठ्यभेदासह संपादन केलेलं आहे. 6 जानेवारी जो त्यांचा जन्मदिवस आहे तो आजही पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. अशा महान नेत्याचं निधन 17 मे 1846 रोजी बन्नेश्वर येथे झालेलं आहे. यानंतर दादोबा पांडुरंग तळखरकर, ज्यांचा कार्यकाळ 1814 ते 1882 एवढा होता. दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी सामाजिक तसेच धार्मिक सुधारणेचा पुरस्कार केला. आधुनिक ज्ञान, त्याचबरोबर विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही हे तत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले. 9 मे 1814 रोजी मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ जावरा संस्थानाच्या नबाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केलं. त्यानंतर सुरत येथे एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षकाची नोकरीसुद्धा त्यांनी केली.
1846ला ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. त्याचबरोबर 1852मध्ये अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्य करताना भिल्लाच्या बंडाचा यशस्वी बिमोड त्यांनी केला. निवृत्तीनंतर बडोदाच्या संस्थानात दुभाषिक म्हणून सुद्धा कार्य दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलं. दादोबा पांडुरंग तरखडकरांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने राव बहादूर ही पदवी दिलेली होती. आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी हे तर केलं, समाज आणि धार्मिक सुधारणासुद्धा त्यांनी केलेल्या होत्या, ज्यामध्ये मानव धर्मसभा 1844 साली दुर्गाराम मंछाराम, त्याचबरोबर दिनमणी शंकरराव दलपतराय यांच्या सहकार्याने दादोबांनी सामाजिक दोष व उणिवा दूर करण्यासाठी सुरत येथे ही संस्था स्थापन केली. कार्यकर्त्याच्या अभावामुळे ही संस्था लवकरच बंद पडली, पण परमहंस मंडळी ही सभा त्यांनी 1849 मध्ये पुन्हा मुंबई येथे स्थापन केली. भिकोबा चव्हाण, रामकृष्ण बाळकृष्ण जयकर यांचे त्यांना सहकार्य लाभले. परमहंस सभेचे कार्य गुप्तपणे चाले. या सभेच्या स्थापनेमुळेच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेत गती मिळाली. दादोबा पांडुरंग तरखडकर यांची ग्रंथसंपदा सुद्धा खूप होती, म्हणूनच तर त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. मराठी भाषेचे व्याकरण त्यांनी तयार केलं. त्याचबरोबर विद्येच्या लाभाविषयी हा सुद्धा त्यांचा ग्रंथ होता. परमहंसिक ब्रह्मधर्म हा सुद्धा त्यांचा ग्रंथ होता. धर्मविवेचन, यशोदा पांडुरंग, त्याचबरोबर मराठी भाषेच्या व्याकरणात व गाढे विज्ञान असलेल्या दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात आणि त्यांचं निधन 17 ऑक्टोबर 1882 रोजी झालेलं आहे. हे आपल्या परीक्षेच्या शेवटचे रिव्हिजन या हेतून हा व्हिडिओ बनवलेला आहे. जरी तुम्हाला फास्ट वाटत असेल आज, तरीही तो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर यातली प्रत्येक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ज्यावर आयोगाने प्रत्येक लाईनवर प्रश्न विचारलेला आहे. त्यातूनच मी या नोट्स तयार केलेल्या आहेत. यानंतर भाऊ महाजन 1815 ते 1890 या काळामध्ये भाऊ महाजन यांनी कार्य केलं. 1815 मध्ये कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे भाऊ महाजन यांचा जन्म झाला. त्याचबरोबर भाऊ महाजन यांचं खरं नाव काय तर गोविंद विठ्ठल कुंटे हे भाऊ महाजन यांचं पूर्ण नाव किंवा खरं नाव होतं. भाऊ महाजन हे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते. जांभेकरांच्या दर्पण व दिग्दर्शन मध्ये ते प्रथम लेखन करीत असत. भाऊ महाजन यांचे कार्य पाहायचं झालं तर त्यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केलं. त्याचबरोबर धूमकेतू व ज्ञानदर्शन या नियतकालिकेचे संपादनसुद्धा त्यांनी केलेले होते. यानंतर गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी म्हणून ओळखतो, यांचा कार्यकाळ 1823 ते 1892 एवढा होता. महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या चळवळीत त्यांनी अग्रणी कार्य केलं. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 पुणे येथे झालं. त्यांचं उपनाव सिद्धेय हे होतं. 1844 मध्ये सरकारी खात्यात दुभाषिक म्हणून त्यांनी कार्य केलं व 1846 मध्ये शिरस्तेदार म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. 1852 मध्ये वाई येथे मुन्सफ, त्याचबरोबर 1856 मध्ये इनाम कमिशनर म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. 1862 मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज तर अहमदनगर येथे जज या पदावर त्यांचं कार्य केलेलं आहे. नाशिक येथे जॉईंट सेशन जज म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ द पीस व राव बहादूर या 2 पदव्या दिलेल्या होत्या. त्यांच्या कार्याला खुश होऊन 1840 मध्ये मुंबई विधिमंडळाचे सदस्य सुद्धा गोपाळ हरी देशमुख झालेले आहेत. आता या गोष्टीवर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो, त्यामुळे मी बार तुम्हाला सांगत नाही की यातली प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक लाईन महत्त्वाची आहे, ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पहा, यानंतर काही काळ
ते रतलाम संस्थानाचे दिवाणसुद्धा राहिलेले आहेत. 1848 लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे लिहिली. शतपत्रामधून राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या विविध विषयांवर समाजात पत्रे लिहिली. लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कारकर्ते होते. त्यांनीच सांगितलं होतं की स्त्रियांनी पदर घेणं सोडा आणि जाकीट घाला, असं लोकहितवादी यांनी सांगितलं होतं. लोकहितवादी हे अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व या अनिष्ट प्रथांवर कडकडून टीका करत असत. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणेचा आग्रह धरल्यामुळे त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हटले जाते. भारतातील जातीव्यवस्थेवर त्यांनी कडाडून टीका केली. ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे, या शब्दात त्यांनी शिक्षणविषयक विचार मांडले होते. भारतातील किंवा भारतीयांनी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतातील पार्लमेंट मागून घ्यावे, असे लोकहितवादी यांनी सुचवले होते. लोकहितवादीचा सतत विचार करत असल्यामुळेच त्यांना लोकहितवादी ही पदवी दिलेली होती. लोकहितवादीचे वाङ्मयीन कार्य. लोकहितवादींनी विविध विषयांवर सुमारे 36 ग्रंथ किंवा 36+ ग्रंथ लिहिले असतील. त्यामध्ये लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे, ग्रामरचना, स्थानिक स्वराज्य संस्था हे राजकीय व आर्थिक ग्रंथ लिहिले होते. लक्ष्मीज्ञानामध्ये त्यांनी सांगितलं होतं की लक्ष्मी चालली विलायतेला, या गोष्टीवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. हिंदुस्थानाच्या इतिहासात लंका, पानिपत, गुजरात हे ऐतिहासिक ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते. पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती यांचे चरित्रात्मक ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेले होते. त्याचबरोबर लोकहितवादी हे त्यांचं मासिक सुद्धा होतं. त्यांचं निधन 9 ऑक्टोबर 1892 रोजी झालेलं आहे. यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा कार्यकाळ 1824 ते 1874 हा आहे. 7 सप्टेंबर 1824 मांजरी, गोवा येथे भाऊ दाजी लाड यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव होतं रामचंद्र विठ्ठल लाड. विज्ञान शाखेत पदवी घेऊन एल्फिन्स्टन संस्थेत विज्ञानाचे शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली. 1845 मुंबई ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली व या कॉलेजात प्रवेश घेऊन 1851 साली भाऊ दाजी हे डॉक्टर बनले. कुष्ठरोगावर त्यांनी गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना धन्वंतरी असे म्हटले जाते. 1848 ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष बनल्यानंतर या स्थापनेमार्फत भाऊंनी शिक्षण प्रसार व सामाजिक जागृतीसाठी प्रयत्न करताना त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. 1852 जगन्नाथ शंकर शेठ यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशन ही भारतातील पहिली राजकीय संस्था किंवा संघटना स्थापन केली. कोणती? बॉम्बे असोसिएशन. 1852 आपली ही पहिली राजकीय संघटना होती, जी की मुंबईमध्ये स्थापन केली होती नाना शंकर शेठ यांनी. 1855 व्यापार व उद्योगावर कसा कर बसविणाऱ्या लायसेन्स बिलास भाऊंनी विरोध केला. इतिहास संशोधना क्षेत्रात भाऊंनी कार्य केलेले आहे. त्याचबरोबर गिरनार पर्वतावरील रुद्र नामाच्या शिलालेखावरून रुद्रनाम हा चेस्टांचा नातू होता हे त्यांनी सिद्ध केले. त्याचबरोबर लग्नमंजुषेत कलावंतांचा नाच करण्याच्या प्रथेस भाऊंनी विरोध केला. भाऊ दाजी लाड हे सनदशीर राजकीय चळवळीचे प्रवर्तक होते, तसेच ते स्वातंत्र्याचे आद्यद्रष्ट होते. भाऊ दाजी लाड यांचे वाङ्मय द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या नावाने प्रकाशित करण्यात आले होते. अशा या महान नेतेचं निधन हे 31 मे 1874 या दिवशी झालेलं आहे.
यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी 1825 ते 1871 यांचा जन्म 1825 मध्ये रायगड जिल्ह्यातील कुलाबा येथील शिरवली येथे झाला. मूळ नाव होतं विष्णू भिकाजी गोखले. ज्यावेळी ख्रिस्त धर्म उपदेशकाने वैदिक धर्माविरोधी प्रसार सुरू केला त्या काळात विष्णुबुवांनी मुंबई येथील जाहीर व्याख्यानातून वैदिक धर्मावर अपेक्षेचे खंडन केले. त्याचबरोबर वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून विष्णुबुवांनी वैदिक धर्मावरील टीकेला चोख उत्तर दिलं. विष्णुबुवांचं साहित्य पाहत असताना आपल्याला असं दिसून येतं की भावार्थ सिंधू, वेदांत धर्मप्रसारक किंवा सुखदायक राजकारणी निबंध, सहज स्थितीची निबंध, बोधसागर रहस्य, सेतुबंधानी टीका एवढे काय आहेत तर विष्णुबुवांचं साहित्य आहे. आणि यांचं निधन 18 फेब्रुवारी 1871 झालं. आता आपल्याला विष्णुबुवा ब्रह्मचारी तसेच विष्णुशास्त्री पंडित या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं. आता काय झालं तर धर्म उपदेशनासाठी किंवा धर्मविरोधी जो काही ख्रिस्ती मिशनऱ्यांनी कार्यक्रम सुरू केला होता त्यांच्या या म्हणजे वागण्याला चोख उत्तर देण्यासाठी वर्तमान दीपिका कोण तयार केली तर विष्णुबुवा ब्रह्मचारी. पण विष्णुशास्त्री पंडित हे इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक होते. आता घेणार आहोत विष्णुशास्त्री पंडित. यांचा कार्यकाळ आहे 1827 ते 1876. यांचा जन्म 1827 मध्ये सातारा येथे झाला. त्यांचं मूळ गाव हे बावधान सातारा येथील आहे. स्त्री उद्धारासाठी हातभार प्रयत्न करण्यासाठी समाज सुधारण्यात विष्णुशास्त्री हे अग्रणी होते. प्राचीन धर्मग्रंथाचे सखोल अध्ययन करून स्त्रियांच्या सुधारणांना परंपरेचा आधार असल्याचे सिद्ध केले. इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक असताना त्यांनी स्त्रियांच्या सुधारणेविषयी विचार परखडपणे मांडले. विष्णुशास्त्रींनी पुनर्विचार किंवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना करून विधवांच्या समस्यांना वाचा फोडली. सनातनी या संघटनेस विरोध करताना हिंदू धर्म व्यवस्थापक सभा ही संघटना स्थापन केली. विष्णुशास्त्रींनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह हा बंगाली ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आणि ब्रिटिशांनी विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा केल्यानंतर उक्ती व कृती यामध्ये एकवाक्यता दर्शवण्यासाठी त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला. बालविवाहाविरोधी प्रथेविरोधी त्यांनी आवाज उठविला. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं वाङ्मय पाहायचं झालं तर विधवा विवाह, ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सुक्त व्याख्या, हिंदुस्थानाचा इतिहास, तुकाराम बाबाच्या अभंगाची गाथा व संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश इत्यादी यांचं वाङ्मय आहे. महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळ 22 एप्रिल 1906 रोजी युगांतर या बंगाली साप्ताहिकात बद्रेंद्रकुमार घोष यांनी क्रांतिकारकांसाठी तपशीलवार कार्यक्रम सुचविला होता. पंजाब व महाराष्ट्रातील क्रांतिकारकांनी हाच कार्यक्रम अनुसरला. तो पुढील प्रमाणे होता. पहिलं म्हणजे ब्रिटिशांविषयी जनतेत द्वेष फैलवणं. दुसरं म्हणजे तरुणांना शस्त्राचे प्रशिक्षण देणे, शस्त्रे गुप्तपणे देशात तयार करणे, गरज भासल्यास परदेशातून मिळवणे, क्रांतिकार्यासाठी लागणारे धन श्रीमंताकडून लुटून मिळवणे आणि ऐतिहासिक भारतीय सेनेचा पराक्रम व देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून जनतेत स्वाभिमान निर्माण करणे. जुलमी ब्रिटिश धोरणामुळे 1896 नंतर महाराष्ट्रीयन तरुण सशस्त्र क्रांतिकाराकडे वळले. त्यामध्ये महाराष्ट्र क्रांतिकारक व आता त्यांच्याबद्दल आपण थोडी क्रांतीविषयी माहिती मिळूया. ज्यामध्ये पहिलं नाव येतं वसुदेव
बळवंत फडके. महाराष्ट्रात सशस्त्र क्रांतिकारक चळवळीची खऱ्या अर्थाने सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली. त्यामुळे त्यांना काय म्हणतात तर आद्य क्रांतिकारक असे संबोधले जाते. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 मध्ये शिराढोण, तालुका पनवेल, जिल्हा कुलाबा, रायगड येथे झाला. टोपण नाव होतं. वासुदेवांच्या आजोबा त्यांना प्रेमाने छबड्या असं म्हणत. पेशवाईच्या कर्नाळा किल्ल्याचे सुभेदार फडक्यांच्या घराण्याकडे होते. मात्र मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर ही सुभेदारी उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे झाल्याने त्या इंग्रजी शिक्षण पूर्ण करता आले नाही. उस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे फडके यांनी शस्त्रविद्येचे प्रशिक्षण घेतले. 10 फेब्रुवारी 1860 रोजी गोपिकाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांची कन्या किंवा त्यांच्या कन्येचं नाव होतं मथुताई. फडकेंनी काही काळ GIP रेल्वेमध्ये लिपिक म्हणून व नंतर लष्कर लेखा विभागात नोकरी केली. पहिले कोणत्यात तर रेल्वे लिपिक म्हणून आणि नंतर लष्कर विभागात लेखा विभागातच नोकरी केलेली आहे. आईच्या अंत्ययात्रेस उपस्थित राहता न आल्याने त्यांनी नोकरी सोडली व इंग्रजांविरोधी त्यांच्या मनात असंतोष वाढला. शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशातून जाणार नाहीत हे त्यांना पटले. वासुदेव फडके यांच्यावर न्यायमूर्ती रानडे, गणेश वासुदेव जोशी, जे की त्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो, यांच्या विचारांचा प्रभाव असल्यामुळे ते सार्वजनिक सभेकडे आकर्षित झाले. 1873 मध्ये त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. वासुदेव बळवंत फडके यांनी ऐक्यवर्धिनी सभा स्थापन केली आणि विखुरलेल्या लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करणे हा हेतू ठेवला. त्याचबरोबर पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट स्कूल 1874 मध्ये स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी फडकेंनी पुण्यात ही शाळा सुरू केली. या शाळेचेच किंवा या संस्थेचेच पुन्हा भावे स्कूलमध्ये रूपांतर झाले. फडके हे दत्ताचे भक्त होते. त्यामुळे त्यांनी दत्त महात्म्य हे 51 अध्याय 7174 ओळीचे दत्तचरित्र लिहिले. त्याचबरोबर 1877 मध्ये लॉर्ड लिटन यांनी राणी व्हिक्टोरियास भारताची सम्राज्ञी हा किताब दिल्याने फडके क्रोधित झाले. सनदशीर मार्गाने पराभव इंग्रजांचा करता येणार नाही हे पटल्यामुळे त्यांनी क्रांतिकारक मार्ग अवलंबला. 20 फेब्रुवारी 1879 नंतर फडके यांनी रामोशी, कोळी, भिल्ल, मांग, हरिजन, मुस्लिम आदी जातीधर्मीयांना सहकाऱ्यांना एकत्र करून पुणे परिसरात श्रीमंतांवर दरोडे घालण्यास प्रारंभ केला. दौलतराव नाईक यांच्या मदतीने फडकेंनी लोणजवळ धांबरी गावात पहिला दरोडा घातला. त्यानंतर खेड, वाल्हे, पुरंदर येथे दरोडे घातले. लुटीतील पैशाचा विनियोग त्यांनी समाजातील उत्कृष्टतासाठी किंवा उत्कर्षासाठी केला. सरकारी खजिन्यापेक्षा श्रीमंताचे घर लुटण्यास प्राधान्य त्यांनी दिले. दरोड्याच्या माध्यमातून फडकेंनी कोकण व पुण्यासह 7 जिल्ह्यांच्या ब्रिटिश विरोधी मोहीम उभारली. आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढवून साधूचा वेश धारण केला व जनजागृती करत फिरत राहिले. वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांना उद्देशून 2 जाहीरनामे किंवा धमक्या दिल्या. ते म्हणजे पोलीस प्रमुख मेजर डॅनियल यांनी फडकेंच्या विरोधात 129 शुक्रवार पेठ, पुणे या पत्त्यावर धाड टाकून शस्त्र जप्त केली व फडकेंना अटक वॉरंट काढले. मुंबई गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी फडकेंना पकडणाऱ्यास 4000 रुपये बक्षीस दिले. त्याविरोधी फडके म्हणाले की रिचर्ड टेम्पल यांचे डोके उडवणाऱ्यास मी 10,000 रुपये देतो. 23 जुलै 1879 रोजी विजापूरजवळील देवर नावडंगी येथे फडके यांना अटक करण्यात आली. कुठं? विजापूरजवळ देवर नावडंगी.
22 ऑक्टोबर 1879 पासून न्यायमूर्ती अल्फ्रेड केसर यांच्यासमोर त्यांचा खटला सुरू झाला. सार्वजनिक काका उर्फ गवा जोशी आणि महादेव चिमाजी आपटे यांनी फडकेंचे वकीलपत्र स्वीकारले. त्यानंतर फडकेंनी ब्रिटिशांविरुद्ध युद्धाचा आरोप ठेवून हा खटला सत्र न्यायालयाहून न्यूहॅम यांच्याकडे सोपविण्यात आला. भारतीय दंड संहिता कलम 12 122 व 124 नुसार फडके यांच्यावर समाजात असंतोष पसरविण्याचा आरोप ठेवला. महादेव चिमाजी आपटे यांनी उच्च न्यायालयात फडकेंच्या बचावाचे कार्य केले. मात्र फडकेंना राजद्रोहाच्या आरोपाखाली जन्मठेप सुनावण्यात आली. 3 जानेवारी 1880 रोजी तेहरान बोटेतून फडकेंना यमन किंवा येमेन देशातील एडन येथे तुरुंगात धाडण्यात आले. 17 फेब्रुवारी 1883 रोजी एडन तुरुंगातच वयाच्या 37व्या वर्षी क्षयरोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. बंगालच्या अमृत बाजार पत्रिकेने 1889 नोव्हेंबरमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा गौरव देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष या शब्दात केला. विश्राम बेडेकर यांनी 1950 साली वासुदेव बळवंत हा चित्रपट दिग्दर्शित केला. यानंतर चाफेकर बंधू आणि रँडची हत्या. 22 जून 1897 22 जून 1897 रोजी पुण्यात प्लेग प्रतिबंधाच्या नावाखाली लोकांमध्ये दहशत निर्माण करणारा पुण्याचा जुलमी प्लेग कमिशनर रँड व त्याच्या सहकारी लेफ्टनंट आयर्स्ट यांची हत्या गणेश खिंडीत दामोदर व बाळकृष्ण हरी चाफेकर या बंधूंनी केली. रँडची हत्या ही भारतातील युरोपियांची झालेली पहिलीच हत्या होती. याच दिवशी राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा 60वा वर्धापन दिन पुण्यातील राजभवनात चालू होता. रँड हत्येची माहिती सरकारला देणाऱ्या गणेश द्रविड या फितुरास वासुदेव चाफेकर व म.वि. रानडे यांनी ठार केले. या प्रकरणात दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हे तिघे चाफेकर बंधू होते. यांना फाशी देण्यात आली. त्यांच्याबरोबरच म.वि. रानडे यांना सुद्धा फाशी देण्यात आली. जर आपल्याला असा प्रश्न आला की चाफेकर बंधू आणि रँडची हत्या याबद्दल कुणाकुणाला फाशी देण्यात आली, तर चाफेकर बरोबर म.वि. रानडे हे सुद्धा होते. म्हणजे एकूण 4 जणांना या प्रकरणात फाशी देण्यात आली. यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 भंगूर, जिल्हा नाशिक येथे झाला. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मरिता मरिता मरितो झुंजेन अशी प्रतिज्ञा सावरकरांनी बालवयातच घेतलेली होती. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा फटाका, स्वदेशीचे स्तोत्र ही काव्यरचना लिहिलेली होती. विद्यार्थी दशेतच सावरकरांना दामोदर चाफेकर यांच्या फाशीची शिक्षा यांचा या गोष्टीचा खूप प्रभाव पडला होता. सावरकरांनी पागे व म्हसकर यांच्या साथीने राष्ट्रभक्त समूह ही संघटना स्थापन केली. 1 जानेवारी 1900 मध्ये भंगूर येथे मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली. कुठं? 1 जानेवारी 1900 मध्ये भंगूर येथे मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली. मित्रमेळा ही राष्ट्रभक्त समूहाची शाखा होती. मे 1904 मध्ये मित्रमेळाचे रूपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले. अभिनव भारत चे मुख्यालय नाशिक येथे होते. जोझफ मॅगझिनी यांच्या यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर अभिनव भारताची स्थापना करण्यात आलेली होती. श्यामजी कृष्णा वर्मा यांनी इंग्लंडमध्ये सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी स्कॉलरशिपची मदत घेऊन जून 1906 मध्ये सावरकर कायद्याच्या अभ्यासासाठी लंडनला गेले. तेथे क्रांतिकारकांना प्रेरणा देण्यासाठी सावरकरांनी इटलीचा जोझफ मॅगझिनी चरित्र
तसेच 1857चे स्वातंत्र्यसमर हे ग्रंथ लिहिले. लंडनमधून अभिनव भारत या संघटनेच्या सदस्यांना क्रांतिकारक वाङ्मय पुस्तुले पाठवले. अभिनव भारतच्या क्रांतिकारकांचा सुगावा लागताच ब्रिटिशांनी 1909 मध्ये सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेश उर्फ बाबाराव यांना अटक केली. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याने बाबारावांना काळ्या पाण्याची सजा सुनावली. यामुळे अनंत कान्हेरे या अभिनव भारत संघटनेच्या नेत्याने 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकचे विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. कोणा? अनंत कान्हेरेने. गणू वैद्य याने पोलिसांना अभिनव भारताच्या क्रांतिकारकाची माहिती पुरवली. जानेवारी 1910 मध्ये विदा सावरकर पॅरिसला गेले होते. त्यावेळी ब्रिटिशांनी त्यांना फरारी घोषित केले. विदा सावरकर पॅरिसहून इंग्लंडला आले असता जॅक्सन हत्येच्या आरोपाखाली व्हिक्टोरिया स्टेशनवर त्यांना अटक करण्यात आली. खटल्यासाठी मोरिया या बोटीतून भारतात आणताना फ्रान्सच्या समुद्रात मार्सिल जवळ 8 जुलै 1910 रोजी त्यांनी बोटीतून धाडशी उडी टाकून पलायन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 22 मार्च 1911 रोजी नाशिक येथील कोर्टाने विदा सावरकरांना 50 वर्षाची शिक्षा ठोठावली. त्यावर विदा सावरकर काय म्हणाले माहिती आहे का? अंदमानवर मला 50 वर्ष पाठवाल तोवर तुमचं सरकार टिकेल तर ना? हे तेजस्वी उद्गार त्यांनी वयाच्या 28व्या वर्षी काढलेलं होतं. 1924 साली सावरकरांना अंदमानावरून हलवून रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले. 1937 मध्ये प्रांतात सत्तेवर आलेल्या काँग्रेसने सावरकरांची सुटका केली. 1838 मध्ये मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. सावरकरांनी साहित्यिकांना लेखण्या मोडा, बंदुका घ्या असे आवाहन केले. सावरकरांची ग्रंथसंपदा, माझी जन्मठेप, आत्मचरित्र, शत्रूच्या शिबिरात आणि अथांग, काव्यसंग्रह, कमला, गोमती, सप्तर्षी आणि विरहस्वाद. 1923 साली विदा सावरकर यांनी हिंदुत्व व हिंदू कोण हा ग्रंथ लिहून राष्ट्रवाद व्यक्त केला. या ग्रंथातून प्रेरणा घेऊन 1925 साली नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली. आप्पा रामचंद्र कसार हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अंगरक्षक होते. कोण? आप्पा रामचंद्र कसार. तर गजानन विष्णू दामले हे त्यांचे सचिव होते. आता यानंतर क्रांतिकारकातील महाराष्ट्रातील गुप्त संघटना आता कुठल्या होत्या तर 1920 पूर्वी लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे आश्रयस्थान व प्रेरणास्थान होते. या काळात महाराष्ट्रभर लोकमान्य टिळकवादी गुप्त संघटना स्थापन झालेल्या होत्या, ज्यामध्ये आर्य बांधव समाज, वर्धा, नागपूर येथे ही क्रांतिकारक संघटना होती, ज्यामध्ये श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये आणि अभ्यंकर हे कार्यकर्ते होते. यवतमाळची गुप्त संघटना होती, ज्यामध्ये डॉ. सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजवे आणि टोंगे हे यवतमाळच्या गुप्त संघटनेचे कार्यकर्ते होते. अमरावती गुप्त संघटना दादासाहेब खापर्डे, बेळगाव येथील गुप्त संघटना गंगाधर देशपांडे आणि हैदराबाद गुप्त संघटना नरहर गारापुरे, बोरामणीकर आणि सातवळेकर. जी बक्सरची लढाई झाली होती त्या गोष्टीला लक्षात धरून किंवा तिचे 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून ही लढाई 1857ची करायची ठरवलेली होती. पूर्वनियोजित तारीख काय होती तर 31 मे 1857 ही तारीख होती आणि 29 मार्च 1857 रोजी बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीनं 34व्या रेजिमेंटचा जो काही ब्राह्मण शिपाई होता मंगल पांडे याने बराकपूरच्या छावणीत मेजर ह्युमस या ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या झाडून मुदतीपूर्वच उठावाच्या मारलं. त्यामुळे काय झालं तर 8 एप्रिल 1857ला सोबतच मंगल पांडे यांना पकडलं आणि
कोलकाताजवळील बराकपूर येथे फाशी देण्यात आली. त्यानंतर 10 मे 1857ला मीरत येथे छावणीत सैनिकांनी उठाव केला. त्याचबरोबर 11 मे 1857 रोजी क्रांतिकारक मीरतहून 30 मैलावर असलेल्या दिल्ली या ठिकाणी गेले. त्यामुळं काय झालं तर या लोकांमध्ये पूर्वनियोजित तारखेच्या अगोदरच हा लढा सुरू झाल्यामुळे एकजूट किंवा सर्व नेते एकत्र आले नाहीत. त्याचबरोबर 1857चा जो उठाव झाला त्यामध्ये युरोपातील इटली, फ्रान्स या देशांच्या नागरिकांना सहानुभूती तर भेटलीच, पण त्यांच्या सदिच्छासुद्धा 1857च्या उठावाला मिळाल्या. कुठल्या? इटली आणि फ्रान्स या युरोपियन देशाच्या नागरिकांच्या. तत्कालीन कारण काय होतं हा उठाव होण्याचं? तर तत्कालीन कारण असं होतं की सैनिकांना जे एनफिल्ड या लांब पल्ल्याच्या बंदुकीची काडतुसं वापरताना या काडतुसाची जी आवरणं होती ती दातांनी फोडावं लागायची आणि या काडतुसाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी लष्करात पसरलेली होती. त्यामुळं काय झालं तर हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीही सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि ते बंड करून उठले. अशा प्रकारे वर्षानुवर्ष दडलेला जो असंतोष होता प्रत्येकाच्या मनात तो उद्रेकास आला, तो 1857च्या उठावाने. 1857च्या उठावाचं खरं पाहता लोण म्हणण्यापेक्षा खरं पाहता जो काही एरिया होता तो उत्तर भारतातच सर्वाधिक पसरला. त्या मानानं दक्षिण भारत हा उठावापासून बऱ्यापैकी वंचितच राहिलेला होता. 1857चा उठाव आणि उठावाची कारणे 3 भागामध्ये आपण डिवाईड करू शकतो, जसं की राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि लष्करी. तर राजकीय कारण हे होतं की वेलेस्लीने जी तैनाती फौजेची मोहीम राबवली होती त्यामुळे काय झालं तर तैनाती फौजेच्या प्रभावामुळे राज्य कशी झाली दुबळी बनली व त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला. त्यानंतर डलहौसी जे होते त्यांनी विस्तारवादी धोरण वापरलं, जसं की दत्तक वारसा नामंजूर करून व्यपगत सिद्धांत वापरला. म्हणजे ते जे कोणतं राज्य असेल ज्यांनी गादीवर दत्तक पुत्र बसवलेला असेल तर ते राज्य पूर्ण इंग्रजांच्या आधिपत्याखाली घ्यायचं आणि अकार्यक्षमता दाखवून सुद्धा काही राज्य त्यांनी इंग्रजांच्या आधिपत्याखाली घेतली. म्हणजेच काय तर खालसा केली. राजे राजवाड्यांच्या पदव्या व तख्त बंद करून टाकले. यामुळे ब्रिटिशांविरुद्ध असंतोष धुमसत राहिला. ही तर झाली राजकीय कारणं, पण धार्मिक कारणं सुद्धा होती, जसं की संन्याशांनी केलेला बंड. संन्याशांनी केलेला बंड हा का होता तर धार्मिक स्थळावर जाण्यासाठी सुद्धा इंग्रजांनी कर लावलेला होता. त्यामुळं काय झालं हिंदूच नाही तर मुस्लिमसुद्धा एकजुटीनं इंग्रजांविरुद्ध लढा करण्यास तयार झालेले होते. त्यामुळं असं मानण्यात आलं की तिसरं संकट आता धर्मावर येणार आहे. पहिलं तर राजे राजवाडे खालसा होत चाललेत. कशामुळं तर वेलेस्ली काय करायचा आपली तैनाती फौजेची जी काही टीम आहे फौज आहे फौजपाटा तो एखाद्या राज्याला द्यायचा आणि त्याच्या बदल्यात काय करायचं त्याने त्या राज्याने त्या फौजेचा पूर्ण खर्च सांभाळायचा आणि मग तो काय करायचा राजा आपलं स्वतःचं सैन्यबळ बाळगायचा नाही. आणि त्यातल्या त्यात इंग्रज काय करायचे तर ते काय करायचे जे काही परकीय धोरण आहे किंवा परराज्याचं धोरण आहे ते स्वतः अवलंबायचे. राज्यामधलं जे काय आहे ते तुम्ही करा. एकतर सैन्य पण नाही यांचं आणि जास्त काही राजा करू लागला नाटक की त्यांच्यासोबत युद्ध करायचं आणि ते राज्य जिंकून घ्यायचं. डलहौसी ही त्याच प्रमाणात तो कसा करायचा दत्तक वारसा नामंजूर करायचा, काही ठिकाणचा गैरव्यवहार आहे म्हणायचा. अशा गिळण करत ब्रिटिश जी ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता होती तो वाढवतच गेला. आणि तिसरं संकट हे धर्मावर आलं. ते कसं तर 1813ला जो चार्टर्ड ॲक्ट आला त्यानुसार सगळ्या धर्मप्रसारकांना भारतात येण्यास अनुमती दिली आणि पर्यायानं काय होऊ लागलं तर इंग्रज आक्रमकपणे तर भारतावर सत्ता करूच लागले, पण
व्यापार करता करता जे काही त्यांच्या मशिनरीचा माल होता आणि आपलं कसं होतं हाताने तयार केलेला होता, म्हणजे व्यापार बी गेला आणि सत्ता पण गेली आणि आता धर्म पण जाणार. लोकांना काय करू लागले, ख्रिस्ती धर्मात कन्वर्ट करू लागले. ख्रिश्चन मिशनरी यायचे आणि ते ख्रिस्ती धर्मात लोकांना आमिष दाखवून कन्वर्ट करायचे. त्याचबरोबर समाज सुधारणावारी धोरणाविषयी सुद्धा काही गोष्टी धार्मिक लोकांना खटकत होत्या, जसा की 1829चा सतीबंदी कायदा, त्याचबरोबर 1806चा लष्कर जे काही मद्रास छावणीतलं होतं त्या शिपायांना काय केलं तर गंध लावण्यास आणि दाढी वाढवण्यास बंदी केली 1806मध्ये. त्यानंतर 1842मध्ये ब्रह्मदेश युद्ध हिंदू शिपायांनी सक्तीनं लढायला लावलं आणि परदेशागमन केल्यामुळं कसं झालं, समुद्र पर्यटन या गोष्टी तेव्हा कशा होत्या, समुद्राच्या पलीकडे गेलं की माणूस आपलं समजायचे नाही किंवा तो काहीतरी वेगळा समजायचा, त्याला वाळीत टाकायची अशी प्रथा होती. त्यामुळे काय झालं, ब्रह्मदेशाच्या युद्धामध्ये हिंदू शिपायांना पाठवलं गेलं. यामधून सुद्धा धार्मिक भावना तयार होऊ लागल्या ब्रिटिशांच्या विरोधी. त्याच्यानंतर आर्थिक कारणं काय होते तर हस्तव्यवसाय ऱ्हास झाला. हस्तव्यवसाय म्हणजे जे काही हाताने वस्तू बनवायचे त्या आता महाग भेटायच्या आणि इंग्रजांच्या स्वस्त भेटायच्या. म्हणजे काय, भारतातील कच्च्या मालावर अधिक प्रक्रिया करून इंग्लंडमधील यंत्रावर केलेला तयार माल उपलब्ध भारतात करून द्यायचा. त्यामुळं पारंपरिक जे काही हस्तउद्योग होते, म्हणजे हाताने तयार करायच्या वस्तू होत्या, कुटीर उद्योग होते, ते काय झाले पुरते बुडाले. त्याचबरोबर शेतकरी, जमीनदार या वर्गामध्ये रयतवारी, महलवारी, कायमधारा अगदी अशा सदोष ज्या काही महसुली पद्धती होत्या त्या लावल्या आणि त्यातून मग शेतकरी वर्गात सुद्धा नाराजी तयार झाली किंवा शेतकरी वर्गांना सुद्धा वाटू लागलं की ब्रिटिश नको. मग लष्करी कारणं काय होती तर लष्करामध्ये सुभेदार हे सगळ्यात वरचं पद हिंदू सैनिकाला द्यायचं. तो कितीही शिकलेला असो, काही असो, त्याच्या वरचं पद हिंदी शिपायाला द्यायचं नाही. आणि कमी शिकलेले असून सुद्धा इंग्रजी लोक त्याच्या वरच्या पदावर असायचे. हे एक सैनिकाच्या मनात असंतोष उफाळत राहिला. मग काय, यामुळे मग एकदाच उद्रेक झाला रागाचा किंवा असंतोषाचा आणि 1857चा उठाव घडून आला. आता 11 मे 1857 रोजी क्रांतिकारकानं काय केलं, मिरतहून 30 मैलावरच दिल्ली होती म्हणून काय केलं, ते दिल्लीलाच गेले आणि दिल्लीच क्रांतिकारकाचं मुख्य केंद्र बनवलं. आणि दिल्लीचं नेतृत्व होतं बहादूर शाह जफर खान यांचं, जे की शेवटचा मुघल बादशाह होते. आणि त्यांचा जो सेनापती होता बख्त खान, हे बहादूर शाह जफर याला गादीवर बसून सेनापती बख्त खान याचं सगळ्याचं त्याच्या निदर्शनाखाली नेतृत्व करत होता. मग 11 मे 1857 रोजी बहादूर शाह दुसरा यास दिल्लीचा बादशाह घोषित केलं आणि 12 मे 1857 रोजी दिल्ली सगळी आपल्या ताब्यात घेतली. पण 15 सप्टेंबर 1857ला विल्यम हडसन यांनी या इंग्रज अधिकाऱ्यांना हे बंड मोडून काढून परत इंग्रजांच्या ताब्यात दिल्ली घेतली. बंड मोडून काढून इंग्रजांनी काय केलं तर बहादूर शाहला ब्रह्मदेशातील रंगून तुरुंगात ठेवलं व तेथेच त्यांचा मृत्यू झाला. बहादूर शाह दुसरा याचे पूर्ण नाव असं होतं की अबू जफर सिराजुद्दीन मोहम्मद बहादूर शाह. आता दिल्लीतला तर विल्यम हडसन यांनी क्रांतिकाराचा जो काही लढा होता तो मोडीत काढून दिल्ली काबू केली. पण असे लढे वेगवेगळ्या ठिकाणी होतच गेले. आता कानपूर येथील लढा पाहायचा झाला तर तो लढा नानासाहेब पेशवे व त्यांचे सेनापती तात्या टोपे यांनी सुरू केला. कानपूरमधील बिठूर हे क्रांतिकारकाचं प्रमुख केंद्र बनवलं आणि 5 जून 1857ला कानपूर येथे बंडास सुरुवात झाली. तात्या टोपे यांनी गनिमी काव्याने इंग्रजाबरोबर लढा तर दिला, पण जनरल कॅम्पबेल यांनी
तात्यांचा पराभव करून कानपूर ताब्यात घेतलं. 1 जुलै 1857ला कानपुरात नानासाहेब पेशवे बसल्याचा फतवा हिंदी व उर्दू भाषेतून काढला होता, पण 18 एप्रिल 1859 रोजी तात्या टोपे यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी दिली व नानासाहेबांचे नेपाळमध्ये पळून जाऊन किंवा पलायन करून संरक्षण झालं. मग कानपूर येथील लढा कोणी उठवला किंवा कोणी मोडीस काढला असा जर प्रश्न आला तर आपल्याला कॅम्पाबेल हे नाव लक्षात ठेवावं लागेल. यानंतर लखनौ येथील उठाव मोडीस काढला तो ऑट्रम व हॅवलॉक यांनी. अयोध्येतील लखनौ या राजधानी ठिकाणी बंडाची सुरुवात ही 30 मे 1857 रोजी झाली. त्याचं नेतृत्व बेगम हजरत महल मुलगा कादिर याच गादीवर बसून सुरू केलं, पण तोही उठाव 22 मार्च 1858ला ऑट्रम व हॅवलॉक या सैनिकांनी किंवा यांच्या सैनिकांनी कर्तृत्वाने ब्रिटिशांचा लखनौमधील उठावसुद्धा मोडून काढला ब्रिटिशांनी. यानंतर झाशीची उठाव किंवा झाशीची लढाई. आपण याला झाशीची लढाईसुद्धा म्हणू शकतो, कारण ह्युरोज या इंग्रज अधिकाऱ्याने झाशीच्या राणीला ती एकटी लढल्याबद्दल बंडवाल्यांची सर्वात समर्थ नेतृत्व म्हणून अशी प्रशंसा केलेली होती, किंवा तिलाच झाशीच्या राणीला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या समरातील अग्निकल्लोळाची ज्वाला असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला माहीत आहे झाशीच्या नेतृत्व तर राणी लक्ष्मीबाई गंगाधर नेवळकर यांनी केलं. उठावाचा प्रारंभ हा 5 जून 1857 रोजी झाला. 5 एप्रिल 1858 रोजी सर ह्युरोजने झाशीच्या राणीचा पडाव केला आणि लक्ष्मीबाई कल्पी येथे पोहोचल्या. कल्पीला ह्युरोज यांनी राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे यांच्याशी युद्ध केलं. तात्या टोपे व राणी लक्ष्मीबाई यांनी ग्वाल्हेर जिंकलं होतं 1 जून 1858ला, पण 17 जून 1858 रोजी ह्युरोजबरोबरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेर येथे धारातीर्थी पडल्या. 20 जून 1858 साली झाशी व ग्वाल्हेर हे दोन्हीही इंग्रजांच्या ताब्यात गेले. यानंतर जगदीशपूर येथील लढाव. जगदीशपूर हे बिहारमधील ठिकाण आहे आणि येथे उठाव 20 जुलै 1857 रोजी झाला. आरा येथील तुरुंगातील कैद्यांनी मोकळे करून बंडास सुरुवात झालेली होती. बिहारमधील जगदीशपूरचे 80 वर्षीय महाराज राजा कुंवर सिंग यांनी दानपूर छावणीतील हिंदी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले होते. त्यानंतर बरेच उठाव होत राहिले आणि दक्षिण भागात उठाव हे प्रामुख्याने पोहोचलेच नाही. 4 जून 1857ला बनारस अलाहाबाद येथे सुद्धा उठाव झाला आणि तो उठाव कर्नल नीलने मोडून काढला. दक्षिण भागामध्ये मध्य प्रदेश, सागर प्रदेशात बाणपूर, शहापूर येथील राजांनी व रामगडच्या राणीने केलेल्या बंडाचा प्रयत्न ह्युरोजने मोडून काढला. त्याचबरोबर रोहिलखंडात मौलवी अहमदुल्ला यांनी लोकांना उठावाची प्रेरणा दिली. कर्नाटकामधील नरगुंद येथे बाबासाहेब भावे यांनी सुद्धा लोकांना उठावाची प्रेरणा दिलेली होती. आता 1857चा उठाव अपयशी होण्याचं कारण काय? तर मी सुरुवातीलाच सांगितलं की एकसूत्रता नव्हती किंवा एक केंद्र नव्हतं. त्यामुळं काय झालं, उठावादरम्यान क्रांतिकारकांमधील एकसूत्रता व एक केंद्री नेतृत्व नसल्यामुळं हा उठाव अपयशस्वी झाला. त्याचबरोबर सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य राजेरजवाडे या उठावापासून अलिप्तच राहिले. केवळ उत्तर भारतातच या उठावाचं लोण पसरलं आणि दक्षिण भारताच्या
प्रभावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला. त्यामुळं 31 मे 1857 या पूर्वनियोजित तारखेच्या अगोदरच उठाव सुरू झालेला होता. हे सुद्धा अपयशाचं कारणच आहे, कारण एकसूत्रता आलीच नाही. यानंतर 1857च्या उठावाचे भारतावर काय परिणाम झाले, तर 1857च्या उठावामुळे 1858ला राणीचा जाहीरनामा आला आणि त्यांनी काय केलं तर कंपनीच्या राजवटीतून भारताला मुक्त केलं. आणि आता कंपनीच्या राजवटीचा तर इतिश्री केला, पण यानंतर 1858 नंतर जी काही भारतीय जनता आहे ती आता ब्रिटिशच्या राणीची जनता राहील. 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद दरबारात लॉर्ड कॅनिंग यांनी राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा घोषित केला. त्यानुसार भारतातील कंपनीची राजवट बरखास्त करून भारतातील कारभार राणीच्या वतीने पाहिला जाईल असं घोषित केलं. या जाहीरनाम्यात काय काय होतं तर वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरून भारतीयात भेदभाव न करता शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्ता हाच निकष राहिला जाईल असं राणीनं तर जाहीर केलं, पण प्रत्यक्षात ते काही उतरलेलं नव्हतं. त्यानंतर पूर्वीचं जे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर ही मंडळे जी होती ती बरखास्त करून त्यांच्या जागी भारत मंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ याची निर्मिती करण्यात आली. तिसरं म्हणजे लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला, तर लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री बनला. जे काही गव्हर्नर जनरलचं जे पद होतं ते रद्द करून 1858 पासून गव्हर्नर जनरल या पदाच्या जागी व्हाईसरॉय हे पद त्यांनी चालू केलं. आणि पहिला व्हाईसरॉय कोण झाला तर लॉर्ड कॅनिंग. आणि 1857चा गव्हर्नर जनरल कोण होता असा प्रश्न जर आपल्याला आयोगाने विचारला तर तो होता लॉर्ड कॅनिंग. आणि पहिला गव्हर्नरसुद्धा गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय जो बनला तो कोण होता तर तो होता कॅनिंग. मग भारत मंत्री कोण आहे तर स्टॅनले. लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री बनला. ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना पण झाली. भारतातील ब्रिटिश लष्करी पुनर्रचना करताना युरोपियनची संख्या वाढविण्यात येऊन मोक्याच्या ठिकाणी इंग्रज सैनिकाच्या नेमणुका करण्यात आल्या. उठावाच्या काळात इंग्रज व भारतीय सैनिकांचे 1:6 असे प्रमाण होते. नंतर ते 1:2 असे करण्यात आले. उठावातील अपयशानंतर स्थानिक जमीनदार हे पारंपरिक नेतृत्व मागे पडून पाश्चिमात्य शिक्षणाचा पगडा, विचारवंताचा नव्या सनदशीर राजकारणाचा प्रभाव झाला. इंग्रजांनी दाखविलेल्या सूडबुद्धीमुळे इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढून भारतात राष्ट्रवादाला उत्तेजन मिळाले. हा झाला 1857च्या उठावाचा परिणाम. पण या परिणामावर, या अपयशावर काही विचारवंतांनी 1857च्या उठावावर काही मते व्यक्त केली. तर त्यातील मते पाहूया. स्वातंत्र्ययुद्ध मानणारे विचारवंत. एक होते स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांनी म्हटलं होतं की हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेलं हे क्रांतियुद्ध आहे. त्यानंतर अशोक मेहता. अशोक मेहता हे 1857च्या उठावाबद्दल बोलताना सांगतात की 1857चे बंड हे शिपायांच्या बंडाहून अधिक होते. संतोष कुमार रे. 1857चा उठाव म्हणजे केवळ शिपायाचे बंड नव्हते, तर तो प्रजेचा उठाव होता. कर्नल माल्सन हे म्हणतात हिंदी समाजातील इंग्रजविरोधी द्वेषभावना ही वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती. डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन. धर्मयुद्ध म्हणून सुरू झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्ययुद्धाचे स्वरूप धारण केले. फ्रान्समध्ये 1857च्या उठावाचे गॉड्स जजमेंट अपॉन इंग्लिश रूल इन इंडिया असे वर्णन करण्यात आले. पंडित नेहरूंनी 1857चा उठाव हे राष्ट्रीय आंदोलन होते असं सांगितलं. यानंतर दुसरं म्हणजे
शिपायाचं बंड मांडणारे काही विचारवंत होते, ज्यामध्ये नर फाटक म्हणतात की 1857चे बंड म्हणजे शिपायांची भावगर्दी. सर जॉन लॉरेन्स हे म्हणतात की बंडाचे मूळ कारण लष्करातील केवळ काडतूस प्रकरण होय, दुसरं काहीच नाही. सर जॉन सिले म्हणतात की 1857चे बंड संपूर्णतः देशाभिमानारहित स्वार्थी शिपायांचे बंड होते. पी. रॉबर्टसन म्हणतात की 1857च्या बंडात स्वार्थी उद्दिष्टाची परिपूर्ती करू इच्छिणारे अनेक हितसंबंधी लोक सामील झाले होते. किशोरचंद्र मित्र म्हणतात की लाखभर शिपायांच्या बंडाशी जनतेच्या सहभागाचा अजिबात संबंध नाही.